चला 5 षटकांचे मासे आणि आता षटक क्रमांक पहिला आपण पाहतो गोलंदाज कुणाल पेंकर आहेत. पहिला चेंडू खराब आला कुणालचा आणि त्यामध्ये एक सिंगल धाव देखील एक्स्ट्राची मिळाली. आपण पाहतो स्ट्राईक एंडला फलंदाज मेजर अनिल खडकेसर यांना आपण पाहतोय. यावेळेस ड्राईव्ह करत असताना कमासला फटका चांगला आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल धाव आलेली. या दरम्यान सन्माननीय गणेशजी भोपी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे सहर्ष मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचा मैत्री चषक 2024 मध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करू. जय हनुमान क्रिकेट क्लब ढोके, दापिवली आणि अंबेशिव यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने फलंदाजा ठिकाणी होईल बाद. शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय. पहिला धक्का लागत असताना परता बॉल लागेल या ठिकाणी अरुणजी क्षीरसागर साहेबांना. फलंदाज बाद. त्या ठिकाणी आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर भारतातील सर्वाधिक मोठं पोलीस दल आहे. रवींद्र भोईर यांना विनंती करेन की आपण गणेशजी भोपी यांना सन्मानित करावं या स्पर्धेच्या वतीनं. कुलकर्णी साहेबांना विनंती आपण या मंचावरती या. लॉफ्टेड ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि आता हा बॉल चाललाय बाडिश लॉंग ऑफला. एक सिंगल धाव आली. सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या धाव फलकापती आपण पाहतोय 4 धावा आहेत. कारण प्रत्येक पाहुण्यांचा सत्कार आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्य आहे, परम कर्तव्य आहे. आणि नक्कीच आपण पाहतो सर्वांचं स्वागत आम्ही करू शब्द सुमनांनी. 4 धावा. ऑन साइडला फटका चांगला. स्कोर ऑफ द विकेट. बॉल चाललाय दन 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 करत 1-2 बाउन्स. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. याच दरम्यान आपण पाहतोय पोलीस पश्चिम विभागाला मिळतील या 4 धावा. किमान 40-45 धावा बनवू शकतील 5 षटकामध्ये. चांगले बॅटिंग ते करतायत. अनेक रेकॉर्ड्स आपण पाहिले तर प्रत्येक खेळाडूच्या नावावरती आहेत. आणि बदलापूर पश्चिम म्हटलं तर सातत्याने चांगला क्रिकेट, चांगला फिटनेस जपण्याचं काम, सराव देखील भरपूर आहे. म्हटलं जातं ना प्रॅक्टिस बाज इन अ परफेक्ट मॅन. आणि सराव माणसाला परिपक्व बनवत असो तसा रोजचा रोज सराव इथे मात्र आपले बदलापूर पोलीस करत असताना. आणि आज रेग्युलर गटामध्ये जांताराच्या बदलापूर संघाच्या विरोधात खेळत असताना पॉइंटला चेंडू घरंगळत चाललाय. तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये आल्या 9 धावा आणि आता धाव फलकावरती आपण पाहतो 1-9 जिथे बदलापूर पश्चिमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेब बाद झाले. त्यानंतर आता मात्र वनडाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये गेलेले आमचे मिस्टर राकेश सर आपण पाहतोय. अनिल खडके सर आणि राकेश सरांची जोडी मैदानावरती आज चांगली जमलेली आहे. 4 धावा आल्या. चौकाराला म्हणजे एकंदरीत पहिल्या षटकामध्ये पावप्लेमध्ये 9 धावा आल्या. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने तुम्ही स्पर्धा खेळतात. आजची रजनी स्पर्धा आपण पाहतो. या दरम्यान आमचे अराबभाई शेख फेमस सायकल शॉपचे ते प्रोपायटर आहेत, ओनर आहेत. जर तुम्हाला स्वस्त दरात सायकल हवी असेल तर तुम्ही फेमस सायकल शॉपला भेट देऊ शकता. तिथून मात्र कमीत कमी प्राइस पासून तुम्हाला जास्तीत जास्त प्राइस पर्यंत चांगल्या हव्या तशा फिटनेससाठी सायकल उपलब्ध आहेत. तिथे तुम्ही अवश्य भेट देऊ शकता. षटक क्रमांक 2 मध्ये विलास आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट
च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. व्हॉट अ शॉट, परफेक्ट क्लास पाहायला मिळाला. बॉल सल्ला काबासला ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॉईज संघाचा संघनायक नुरा कोहारीला विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क करा. कव्हर्सला फटका आपल्याला पाहायला मिळाला. कदाचित अनिल खडके सरांचा तो स्ट्रॉंग झोन आहे आणि तिथे मात्र स्ट्रॉंग झोन मध्ये आलेला हा षटकार आपण पाहता अप्रतिम होता. आणि त्या बॉलवरती त्याने लिहिलं असेल कॅपिटल लेटर मध्ये, सी यू लेटर, पुन्हा भेटू. अलीकडच्या काळामध्ये फास्टेस्ट क्रिकेट आहे. अगदी आपण या अगोदर आपण टेस्ट क्रिकेट पाहिलं, त्यानंतर वन डे क्रिकेट, त्यानंतर T20 क्रिकेट आणि आता शॉर्ट टाइम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता सातत्याने शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त आपल्याला मॅचेस स्पर्धा पाहायला मिळतात. आणि त्यातली त्यात एकमेव स्पर्धा अर्थात जवानमान क्रिकेट क्लब ढोके दापोली अंबिशिव आयोजित मैत्री चषक तुम्ही पाहत आहेत. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक आपण पाहतो 2 चालू. आल्या स्वागत केले गोलंदाज विलासचा. स्वागत से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना मिस्टर अनिल खडके सर का बॅटिंग करतायत. षटकार आलाय. जांताराजा बदलापूर संघ देखील एक चांगला संघ आहे, एक ताकदीचा संघ आहे. उमेश सोनकर थोडेसे इंजर्ड आहेत, ते देखील माझा आनंद घेत आहेत. ओव्हर द विकेटने हा बॉल बन्नाड वेग पाठीमागे आपण पाहतो. यष्टीरक्षक बीट होत आहेत. पाहावं लागेल कदाचित पंच काहीतरी सूचना करतात. डेलिब्रेट असेल हा चेंडू आणि कदाचित ऍक्शन नव्हती फलंदाजाची. इथे मात्र एकही धाव मिळणार नाही. कदाचित हा पूर्णपणे चेंडू इथे मात्र बाद घोषित करण्यात येईल हे लक्षात असू द्या. ही पंचांची सूचना आहे. डॉट बॉल येईल. फक्त कट करण्याचा प्रयत्न होता. बॅकफुटला जाऊन बागचा पाय बाकवला होता, संपर्क होऊ शकला नाही. परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर जणू काही नाका जवळून गेला. थोडेसे बेंड होते अनिल खडके सर. नाकाजवळ सुगंध दरवळला असेल तो फक्त डॉट बॉलचा. या अगोदर देखील डॉट आला. षटकार आल्यानंतर मात्र आता कमबॅक करतात गोलंदाज बिलास. सलग 2 चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी आहे. पाचमध्ये पुनरागमन होईल कदाचित. आपण पाहतो या जांताराच्या बदलापूर संघाचा पहिल्या डावाचा खेळ चालू आहे. सर्व जे ऑनलाईन प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथे झाली मिस्टेक आणि बॅकअप देखील मिळालेले आहे. कुणाल पेनकर आपण पाहतोय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होत्या. नॉस्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर कदाचित राकेश यांना बाद करण्यासाठी इथे चालू असेल हा प्रयत्न होता. बॅकअप मिळालं सागरचं, परंतु तिथे देखील चेंडू निसटला आणि लगेच स्वप्नीलने चेंडूला कव्हर केला. तोपर्यंत धाव नाही आहे आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. षटकार आला. म्हटलं जाताना कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाही आहे की पहिल्या बॉलवरती षटकार चौकार आलेला, तिथून कमबॅक विलासचं चालू आहे. कुटप्प्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. जागा बनवली आहे, रूम क्रिएट केलाय. बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 1-2 बाउन्स. आणखीन एक चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील बदलापूर पोलीस पश्चिम ठाण्याला 4. या पॉवर प्लेचा पॉवर पॅक इथे मात्र इस्तेमाल करत असताना पॉवर पॅक बॅटिंग होते. चौकार षटकार आलाय. 3 चेंडू जरी डॉट आले तरी धावा चांगल्या आहेत. पुनश्च एकदा यावेळेस आपण पाहतो पॅडल स्वीप. बॉल सल्ला बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक चौकार येत असताना मिस्टर अनिल खडके सेट ऑन फायर नाव. पोलीस निरीक्षक आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेब आहेत. सातत्याने आम्हाला त्यांचं मोलाचं मार्गदर्शन असत.
आणि आजही नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांचा भव्य दिव्य सन्मान या ठिकाणी करण्यात आला आयोजकांच्या वतीनं. विशेष सन्मान साहेबांचं आपण पाहतोय. कदाचित आपण पाहिलं तर कायदा व सुव्यवस्था राखणारी ही भारतातील एकमेव संस्था आहे ही महाराष्ट्र पोलीस दल, ज्यामध्ये तब्बल आम्ही नेहमी सांगत असतो की 1,80,000 मनुष्यबळ आहे कार्यरत आणि त्यांचं मुख्यालय मुंबई शहरामध्ये आहे. याचं महाराष्ट्र पोलीस दल आपण पाहतोय. भारतातील सर्वाधिक मोठं पोलीस दल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 23, लॉस ऑफ 1 विकेट. ड्राईव्ह करत असताना बॉल चाललाय कबर्सला, एक्स्ट्रा कव्हरला, शतश वेगाने येतात. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल, सेकंडचा कॉल आणि ते पाहावं लागेल. डाईव्ह लगावली आहे परंतु त्याचा फायदा झाला नाहीये. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. निसार शेख सर या ठिकाणी दाखल होत आहेत. भाईजान या नावाने प्रसिद्ध आहेत. कदाचित ते करवईचं क्रीडांगण ज्याने मात्र 22 धावांची गरज असताना 6 चेंडूमध्ये तो सामना आपल्या संघासाठी जिंकून दिला होता. त्यानंतर वांगरीचं क्रीडांगण ज्याने गाजवलं, जिथे मात्र 12 चेंडूमध्ये 33 धावांची गरज असताना तोही सामना ती नाबाद इनिंग निसार भाई शेख यांची आपण पाहिली, भाईजान यांची. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत लेफ्ट हँडेड बॅट्समन निसार भाई शेख. यावेळेस आपण पाहतोय शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न होता. दिनेश कडव आणि निलेश कडव, गणेश भोपी यांच्याकडून एक षटकार जरी आला तरी पोलीस मित्रांचा जो संघ आहे त्यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. इथे मात्र पाहिलं जाईल निसारभाई शेख सेफ असतील पंच सांगतात. कोणती धाव आता मिळत नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट आली, त्यानंतर आपण पाहिले तर 2 चेंडू डॉट. चोवीस धावा धाव फलकावरती आहेत. 24 षटक क्रमांक आपण पाहतोय तिसरं चालू आहे. निसार शेख यांनी 3 चेंडू 3 षटकार लागवले तर अमित डांगरे यांच्या वतीने 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे यावेळेस आपण पाहतोय ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखीन धावा मिळतील कदाचित. इथे मात्र चेंडूची फेकाफेक, सेकंडचा कॉल, थर्ड देखील कंप्लीट होईल आणि तिसरी धाव कंप्लीट झाल्यानंतर चौथ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल परंतु फलंदाजाला परतावा लागेल. निसार भाई शेख इथे मात्र त्यांना त्यांचा मोह आवरता आला नाही. कदाचित 4 धावा देखील होऊ शकल्या असत्या परंतु इथे फलंदाज होत आहेत बाद. आणखीन एक धक्का लागेल. धाव व बादच्या रूपानं टीम बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे या संघाला फलंदाज बाद. निसार भाई शेख यांना सपोर्ट करण्यासाठी या पतबा कुळगाव भाईजान 11 हा संघ संपूर्ण आहे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं स्वागत. कदाचित आपण पाहतो त्या संघाला ते राहुल चव्हाण सर प्रेझेंट करत असतात
महाराष्ट्र पोलीस म्हटलं तर त्यांचं एक ब्रीद वाक्य सद्रक्षणाय खल निग्रहणाय या ब्रीद वाक्याने आपण पाहतो सातत्याने देशाची सेवा करणारं महाराष्ट्र पोलीस दल आणि आज आपण पाहतो स्वतःचा फिटनेस जपण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करत असताना एक चांगली मॅच ते खेळतात रेग्युलर गटामध्ये सातत्याने बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनना संलग्न बांगणीमधून नेहमी खेळत आलेला आपण पाहतो याच दरम्यान ड्राईव्ह करतात बॉल चालला बी शेप मध्ये लॉंग ऑनला आपण पाहतो शतरक्षक स्वप्नील त्या ठिकाणी होते स्वप्नील सावंत चेंडूला गॅदर करतात तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि आता षटक क्रमांक 3चा खेळ देखील या ठिकाणी संपन्न झालेला आहे 3 षटकांमध्ये धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 28 धाव फलकामध्ये आपण पाहतोय 3 बाद 28 चला पाण्याची या ठिकाणी व्यवस्था करा लगेचच आपण टुबल तमान आमच्या जाणताराच्या बदलापूरची यांना विनंती राहील की आपण पाणी आत घेऊन चला आणि आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत जाऊया आपण डीजे कडे मास्टर धाव फलकामध्ये आपण पाहतो 28 धावा आहेत 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे पहिलं सत्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय जिथे मात्र महाराष्ट्र पोलीस आपले बदलापूरचे खेळतायत प्रतिस्पर्धी संघ जाणताराच्या बदलापूर आपण पाहतोय 2 संघांमध्ये तुम्हाला नेट टू नेट फाईट पाहायला मिळेल मगाशी आपण उल्लेख केला की सतरक्षण आहे खल निग्रहण आहे हे त्यांचं ब्रीद वाक्य आणि आपण पाहतो याचा अर्थ असा की महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांवरती नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यासाठी ते कटिबद्ध असतात म्हटलं जातं ना जेव्हा महाराष्ट्र पोलीस अगदी रात्री जागे असतात तेव्हा आपण सुखाची झोप घेऊ शकतो आणि असे आमचे महाराष्ट्र पोलीस तुमच्या देखील कार्याला आमचा हॅट्स ऑफ षटक क्रमांक 3चा खेळ झाला 28 धावा फलकावरती 3 गडी त्याने गमावलेत आणि आता आपण पाहतो 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय या मॅच मध्ये गोलंदाज सज्ज इरफानला आपण पाहतो पहिला चेंडू आलाय आउटसाइड द ऑफस्टमा चेंडू रिटर्न क्रीजच्या थोडस बाहेर आहे एक धाव इथे मिळेल अतिरिक्ती आणि अतिरिक्त धावेने संघाचा धाबत संख्या फलक मात्र पुढे जाईल कदाचित आपण पाहतो स्कोर कार्ड वरती एक ऍड होते एक्स्ट्राची 29 धावा 29 आखो टप्पाचा बॉल पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये कदाचित आशाळभूत नजरेने पंचांकडे पाहिलंय असं वाटलं होतं की चेंडूला फॉलो केलाय परंतु चेंडू आतमध्ये राहिलाय अष्टरक्षक सागर देशमुखच्या जाऊन हातामध्ये विसावलाय तोपर्यंत डॉट बॉलची सांगता होत असताना राहुल चव्हाण सर यांचा आवाज तुम्ही ऐकू शकाल कदाचित आज माणिकुली संघ विजय झाला पहिल्या लढतीमध्ये प्रचंड चेहऱ्यावरती त्यांच्या आपल्याला स्पीड असे पाहायला मिळेल या दरम्यान बॉल चालला लॉंग ऑफला आणि ते एकच धाव मिळते सिंगल डबलला आता प्राधान्य देण्यात येत आहे कदाचित सिंगल डबल म्हटलं तर क्रिकेटची लाईफ लाईन आहे ज्या पद्धतीने मुंबईची लाईफ लाईन आपण मुंबईची लोकल म्हणतो ना तशी क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं कारण कदाचित क्रिकेटमध्ये थेंबे थेंबे तळे साचे इथे मात्र धाबा बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल महाराष्ट्र पोलीस अर्थात बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे संघ हा खेळतोय प्रथम बॅटिंग करत असताना काय जबरदस्त बॅटिंग केली आहे सुरुवातीला खेळ भरपूर चांगला राहिला टॉप ऑर्डर जणू काही ढासळली आणि त्यानंतर आता 4थ्या षटकामध्ये इथे अनिल खडके सर आणि त्यांच्या साथीने आपण पाहतो न्यू बॅट्समन जयेश सरांना तुम्ही पाहतायत ओव्हर द विकेट इरफानचा हा बॉल प्रचंड वेग त्याच्याकडे वेगावरती स्वार असलेला हा गोलंदाज आहे कुणाल पिनकर नंतर आपण पाहतो या सत्रामध्ये हे षटक निर्णायक राहील
4 षटकामध्ये आपण पाहतोय, चौथ्या षटकामध्ये ज्याला प्रारंभ झालेला आहे आणि तो इरफान गोलंदाजीमध्ये आपण पाहतो त्याला पाचारण करण्यात आलेलं आहे. चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतायत, मेरिटनुसार हे षटक हाताळलं जात आहे. पुनश्च एकदा आपण पाहतोय बाठम पाठच्या मधोमध ओर पिच बॉल होता, कदाचित फुलर लेनचा हा चेंडू टाकण्यात आलाय, पुढ्यात चेंडू टाकण्यात आला आणि संपर्क देखील झाला नाहीये. कदाचित मिस्टर अनिल खडके सर यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. एक तेरी और एक मेरी अशी गोलंदाजी करतात गोलंदाज इरफान. ओव्हर द विकेट, बाटची कडा आणि ते कदाचित एकाच बॉल वरती 2-2 संध्या निर्माण झाल्या होत्या. कदाचित मी तर म्हणेन कॉट बिहाइंडच्या रूपानं फलंदाज नॉट आउट होते, तिथे सेल ड्रॉप करण्यात आला, परंतु इथे मात्र त्यांना त्यांचा मोह आवरता आला नाही. असं वाटलं की सहज आम्ही एक धाव घेऊ, परंतु तिथेच असं नाहीये. क्रिकेट फलंदाज होईल बाद, आणखीन एक विकेटचं पतन. राजेश चतुरी सर मैदानाच्या आतमध्ये येतात आणि आता पहिला चेंडू त्यामुळे आपल्याला स्क्वेअर पाहायला मिळाला. या दरम्यान आपण पाहिलं तर पहिला डाबाचा खेळ चालू आहे. प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 1 फॉर्म मध्ये, याच आठवड्यामध्ये नुकताच आपण पाहिलं तर काल परवामध्ये हा संघ रनरअप राहिलेला आहे. कासगाव चषक 2024 मध्ये तो संघ आता मात्र बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे संघाच्या विरोधात खेळतोय. षटक क्रमांक आपण पाहतो चौथं चालू आहे आणि या चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धाबा इरफानच्या विरोधात आल्या फक्त आणि फक्त केवळ क्षीरसागर साहेब आणि आपल्याला पाहायचं आहे द्वितीय सत्रामध्ये काय स्ट्रॅटर्जी असेल, काय रणनीती असेल या मॅच मध्ये, याकडे अधिक लक्ष सर्व प्रेक्षकांचं असेल. या दरम्यान ऑनसाइडला फटका, चांगला गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, बॉल चाललाय बाउंड्री लाईनचा सरळ, इथे मात्र भेद घेतोय आणि इथे मात्र सीमारेषे बाहेर जात असताना मिळेल चौका. आपण पाहतो अनिल खडके सर मेजर जबरदस्त बॅटिंग करतात. अनिल खडके सरांनी आता शेवटच्या अंतिम स्लॉगरच्या षटकामध्ये मॅप लावलाय आणि गॅप देखील शोधलेला आहे. 4 धावा इथे आलेले आहेत. स्क्वेअर ऑफ द विकेट आपण पाहतो, चेंडूला वळवला, ऑन साइडला आलेला हा चौकार अत्यंत महत्वाचा होता. इथे लाईन चांगली आहे, 1 नॉट बेक. शेवटच्या षटकामध्ये देखील आपण पाहतो कमबॅक करण्याचा प्रयत्न जाणताराच्या बदलापूर करते. अद्यापपर्यंत 8ची सरासरी मेंटेन केली ती बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे या संघाने. 32 धावा होत्या, त्यानंतर आलेला चौकार, 36 धावा फलकावधी आहेत. गोलंदाज सज्जा यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो फॉलो करण्याचा प्रयत्न होता चेंडूला आणि कदाचित चेंडूला जाऊ दिलं. त्यांना असं वाटलं की हा चेंडू वाईड येईल, परंतु पंच तटस्थ भूमिकेत आहेत. राजेश भोईर आपण पाहतो मॅन फ्रॉम मालेगाव नेरळचे हे पंच आपल्याला पाहायला मिळतात. अनुभवी पंच आहेत. सध्याच्या घडीला कर्जत बेल्ट मध्ये जास्तीत जास्त या नावाचा दबदबा आहे. मग नंतर बदलापूर, त्यामध्ये आपण सहर्ष मनपूर्वक स्वागत करू.
कोलबटप्पाचा बॉल ड्राईव्ह करत असताना, कारण कर्जत प्रीमियर लीग एक सीझन राजेश भोईर यांनी देखील गाजवली आहे. चांगला खेळ आहे, अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहेत. अगदी आपण पाहतोय गेली कित्येक वर्ष कालभैरव क्रिकेट संघ मालेगाव संघासाठी त्याने सेवा केलेली आहे आणि आज ऑफिशियल पंचाच्या भूमिकेत MCA पास पंच आपण पाहतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय 5 चालू आहे. धाबा फलकामध्ये एकंदरीत 38 धाबा आहेत. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या सत्रातील. ऑन साइडला फटका चांगला आहे. इथे मात्र बायडिश लॉंगनला आपण पाहतो शतकच्या सज्जा. दुसरीचा कॉल होता सेकंडचा आणि या 2 धाबा देखील मिळतील. जर अनिल खडके सरांचा खेळ आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण जे सलामीला आलेले आहेत ते शेवटपर्यंत लढत आहेत. शेवटपर्यंत त्यांचा संघर्ष चालू आहे. काय जबरदस्त स्ट्रगल आहे. त्यांना माहिती आहे जर आज स्ट्रगल केलं तर उद्याच्या गुगलवरती अनिल खडके नाव हे सर्च केलं जाईल. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. धाबा फलकापती 40. दीपक गोलंदाज आपण पाहतो, हा देखील चेंडू आला डॉट आणि आता 8ची सरासरी कायम मेंटेन केली आहे. 4 षटकामध्ये 32 धावा होत्या 8च्या सरासरीने आणि आता 5व्या षटकामध्ये देखील 8 धावा. इथे मात्र येत असताना संघाची धावा संख्या 40 वरती आहे. 41चं लक्ष असेल या मॅच मध्ये. येणारे 30 बॉल विचारासाठी सेकंड इनिंग मध्ये आपण पाहतोय. टॉस साठी आपण आमंत्रित करू. नेक्स्ट मॅच शिरगाव जय भवानी शिरगाव सागर इरमाळीचा सत्राकडे आपल्याकडे वेळ आहे, परंतु या ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत.
कदाचित हे सॉन्ग हे संगीत प्रीत बांद्रेचं तुम्ही ऐकताय, जे मात्र आता सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या हृदयावरती कोरलेलं हे संगीत आहे. जसं आमिर खान सिने अभिनेता जो बॉलिवूडमध्ये सातत्याने कदाचित एखादा चित्रपट काढत असो आणि तो जितका सर्वाधिक सुपरहिट व्हावा ना, तितकं प्रीत बांद्रेचं संगीत देखील सुपरहिट बनत असो. कदाचित आपण पाहतोय अगदी लेट पण थेट प्रीत बांद्रेचं हे संगीत तुम्ही ऐकतात. अत्यंत सुंदर होतं. आई एकविरेवरती आधारित हे आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहतो आगरी कुळांची कुलस्वामिनी एकविरेचं संगीत आपल्याला ऐकल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा मिळत असते, अंगामध्ये संचारत असते. 20 चेंडूमध्ये 30 धावांची इनिंग साकारली मिस्टर अनिल खडके सरांनी पहिल्या सत्रामध्ये. आणि आता गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक पहिला हाताळत असताना मिस्टर दत्ता बाक्सर. स्ट्राईकिंगला सागर, नॉन स्ट्राईकिंगला इरफान, बॉलिंग टॅग वरती दत्ता बाक्सर. आपण पाहतो पहिल्या षटक मांडेडरी पाबपेचा आंबेशिव गाव एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 41चं लक्ष्य या बाशमध्ये द्वितीय सत्राला सुरुवात होते. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. मोस्ट वेलकम मैत्री चषक 2024 तुम्ही पाहताय. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बाशला होईल सुरुवात. गोलंदाज आपण पाहतोय दत्ता बाक्सर. चेंडू मात्र इथे फॉलो करण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतात की लाईनच्या बराच चेंडू बाहेर आहे विकेटचा देखील, आणि तिथे मात्र त्याला दंडित करण्यात आलेला आहे. कदाचित हा चेंडू आपण पाहतो 9 पंचांनी घोषित केलेला आहे. पहिल्या बॉलवरती संधी चालून आलेली आहे. मी तर म्हणेन सागर देशमुख साठी सध्याच्या घडीला हा खेळाडू देखील भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला ड्राईव्ह केलंय. बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. अगदी आपण पाहतो हा कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. धन 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 करत बॉल सीमा पार धाबा. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या परिसरातील आले असतील तर त्यांना सर्वांना विनंती आहे की तुमची जागा ही आमच्या मनामध्ये आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत हृदयाच्या अंतःकरणातून. षटक क्रमांक पहिलं चालू आहे दत्ता बाक्सरांचं आणि त्यांच्यावरती आक्रमण देखील केलं गेलं आहे. पहिल्या चेंडू त्यांचा खराब आला, त्यानंतर मात्र नियंत्रण केलं गोलंदाजीमध्ये, परंतु आता फटकेबाजीला सुरुवात झाली आहे आणि तिथे सलग 2 चौकार देखील आलेले आहेत. धाव फलकावरती 9 बेक त्यांच्याकडे, परंतु इथे पुढे एकदा जंटल टच केलाय. बॉल चाललाय सीमा पार थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. आलेला तिसरा चौकार. या सर्वांना आपण पाहतोय पाठीमागे बॉल चाललाय. 12-13 धावा फलकावरती 3 चौकार आल्यानंतर अत्यंत सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कदाचित मैत्री चषक मैत्री आणखीन घट्ट करण्याचा प्रयत्न या परिसरातील सर्वच नामांकित व्यक्तींचा आहे आणि तोच दृष्टिकोन अगदी डोळ्यासमोर ठेवून मात्र या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान आमचे मंगेश भोईर अर्थात मॅगी याचं आगमन झालेलं आहे. या आपलं स्वागत आहे मॅगी.
टीम आपण पाहणार आहोत जवानमान डोके संघाची अफाट त्यांची देखील मेहनत आहे. बघा आमचे देवा भोईर असेल, रुपेश भोईर, मॅगी असेल, सर्वांचं आपण कौतुक करू तितकं कमी आहे. कविदास भोईर, रवी भोईर, सर्वांचं आपण कौतुक करणार आहोत. स्पर्धेचं अत्यंत सुंदर आयोजन आणि नियोजन आपण पाहतो. मैत्री चषक 2024 आहे. म्हटलं जातं ना की मैत्री अशी असावी की पूर्ण दुनिया जळली पाहिजे. कदाचित आपण पाहतो अशी मैत्री आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्याने एक ते मात्र एक चांगला ताळमेळ, प्रत्येकाचा एकच शब्द आपल्याला पाहायला मिळेल आणि जणू काही इतकी घट्ट मैत्री या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आंबेशिव, ढोके, दापिवली आणि या परिसरातील ही खऱ्या अर्थाने बदलापूर नगरीमधील एकमेव अशी स्पर्धा असेल जी मात्र आज मैत्री चषक नावाने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इथे लाईन चांगली आहे. हा बॉल भन्नाट वेग, प्रचंड वेग आहे. दत्ता बाग सरांकडे आपण पाहतोय अत्यंत धारदार गोलंदाजी त्याने केलेली आहे, परंतु त्याच्या बरोबर 3 चौकार आले आणि धावा फलकावरती आपण पाहतो पहिले षटक कंप्लीट झाले. 13 धावा या धावा फलकावरती आहेत. अद्यापपर्यंत आपण जर पाहिल्या तर मात्र इथे सुरुवात चांगली पाहायला मिळेल जांताराच्या बदलापूर संघाची, कारण ज्या संघाने 13 धावा बनवले, 41चं टार्गेट असताना प्रति षटकामागे आपण पाहिलं तर 8.020 या आस्किंग रन रेटने धावा बनवायच्या होत्या. टार्गेट होतं 41, परंतु त्या सरासरीपेक्षा जास्त धावा आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मॅच अत्यंत चांगली होईल यात शंका नाहीये. कदाचित एखादा निर्णायक षटक जर इथून मात्र चांगलं हाताळलं तर तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा कमबॅक करत असताना. मॅच मध्ये आपण पाहिलं तर मैत्री चषक आमच्या जे आपण पाहिलं तर आयोजक तुम्हाला पाहायला मिळते धनंजय गायकर, निलेश गायकर, नितीन गायकर, दीपक बिरकुटे असेल, रवींद्र भोईर आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अर्जुन भोपी. हे नामांकित 6 व्यक्तिमत्व तुम्ही पाहतात ज्यांचं कटआउट तुम्हाला मुख्य मंचावरती पाहायला मिळेल. मैत्री चषक जवाहरमान ढोके क्रिकेट क्लब दापिवली आंबेशिव आणि ही वेडी मैत्री आहे. मी तर म्हणेन लोक रूप पाहतात, आम्ही हृदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात, आम्ही त्यांच्यामध्ये सत्य पाहतो. हेच सांगणारे हे व्यक्तिमत्व आपण पाहतो आमच्या मुख्य मंचावरती. सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत करू आणि विशेष आभार, कारण आम्हाला इथे सेवा करण्याची संधी दिली आहे. फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात, आम्ही मित्रात जग पाहतो. हे सांगणारे हे 6 बॅनर्सवरती आपण फोटो पाहतोय, सर्वांचं कौतुक व्हायला हरकत नाही. या षटक क्रमांक आपण पाहतो 2 अनिल खडकेसर, म्हणजे अनिल खडकेसर आपण पाहतो. मी मगाशी सांगितलं की अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी तितकीच चांगली आहे, तितकी गोलंदाजी देखील त्यांची चांगली पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. पुन्हा एकदा भन्नाट 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 वेग आहे, प्रचंड शक्ती आपल्याला पाहायला मिळते, पोटेन्शियल आहे, गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे या खेळाडूंमध्ये आणि ती मात्र आता सिद्ध करत असताना म्हटलं जातं ना, जेव्हा जिद्द चिकाटी मेहनत तुमच्या अंगी असेल तर तो खरा कर्तृत्ववान म्हटला जातोय आणि आता ते तुम्हाला सिद्ध करून दाखवायचं आहे. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला, गॅप शोधलाय, बॉल चाललाय शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून, बॉल डीप मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दर्जेदार चौकार. म्हटलं जाताना लाख मित्र बनवणं सोपं आहे, परंतु एक मित्र बनवून त्याच्या सोबत मित्रता टिकवणं देखील फार कठीण असतं आणि कदाचित ते काम केलंय आमच्या सर्वच आयोजकाने. ही मैत्री जपली आहे. कदाचित आपण पाहतो एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न आहे प्रत्येक प्रेक्षकाला, प्रत्येक खेळाडूला आणि प्रत्येक आपण पाहतो राजकीय क्षेत्र असेल, कला क्रीडा सांस्कृतिक धार्मिक त्यानंतर व्यावसायिक शैक्षणिक या सर्व क्षेत्राला एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न या मैत्री चषकामधून होईल. षटक क्रमांक आपण पाहतो 2चा खेळ चालू आहे. चौकारानंतर आलेला षटकार, आता धाबा प्रचंड वेगाने पुढे सरकतात. 41 ची गरज आहे, 24 वरती पोहोचलाय जांताराच्या बदलापूर. पुन्हा एकदा आपण पाहतो टॅप करण्याचा प्रयत्न, जंटलला अगदी आपण पाहतो पुश करण्याचा प्रयत्न होता परंतु टॅप केलाय. अगदी आपण पाहिलं तर एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने जिहादला मिळते एक धाव.
संघाला देखील एक धाव मिळेल. एका धावेने मात्र इथे 25 वरती पोहोचला. पुन्हा एकदा स्विच हिट, फटका चांगला आहे, दर्जेदार स्ट्रोक, बॉल चालला सीमा पार. केविन पीटरसनची आठवण करून देणारा फटका होता, इरफानच्या बाट मधून आला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावांची गरज आहे. SP बांगणी संघ देखील तयार आहे. संघनायक गणेश तुम्हाला पाहायला मिळतील, त्यांचा संपूर्ण स्क्वॉड. त्यानंतर प्रतिस्पर्धी संघ या बाश मध्ये जय भवानी शिरगाव संघ, सागर हिरमाळी, मयूर जाधव यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. कुंदन भोसले असतील. अतिशय तुल्यबल लढत तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. रमेश महेकर देखील आहेत SP बांगणी टीमच्या वतीनं. एक अत्यंत चांगले स्कोरर आहेत. भारतीय जनता पार्टीचे एक सच्चे कार्यकर्ते आहेत वांगणीचे, त्यांचं आपण कौतुक करू. हार्दिक मनपूर्वक स्वागत रमेश महेकर आपलं या स्पर्धेमध्ये. मैत्री चषक 2024 ही स्पर्धा तुम्ही पाहतायत. बदलापूर वांगणी क्रिकेट असोसिएशन संलग्न स्पर्धा आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची पहिली रजनी आहे. 4 रजनीमध्ये आपण ही स्पर्धा पाहणार आहोत. तब्बल 40 ग्रामीण संघांना समावेश देणारी स्पर्धा आहे. येणारे 18 बॉल 10ची गरज. स्ट्रायकेटला जिहाद आणि आता गोलंदाज सज्ज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राकेश, मिस्टर राकेश सर यांना आपण पाहतोय. 18 बॉल 10 धावा वाचवायचे, परंतु प्रतिस्पर्धी संघाला 18 बॉल 10 धावा बनवण्यासाठी समीकरण आता सोपं आहे. 18 बॉल 10ची गरज या मॅच मध्ये. ऑन साइडला बॉल चालला. स्कोर ऑफ द विकेट लॉंग लेगला दत्ता बाक्सर आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. कदाचित सिंगलला आता प्राधान्य दिलं जाईल. जरी एक धाव इथे बनवली गेली तरी मात्र सहजपणे सामना जाणताराच्या बदलापूर संघ जिंकू शकतो. म्हटलं जाताना धोक्याने आम्हाला एक गोष्ट शिकवली आहे की जर तुम्हाला पुढचा रस्ता दिसत नसेल तर एक पाऊल तुम्ही पुढे टाकत राहा, तुम्हाला तुमचा मार्ग आपोआपच मिळेल. आणि तसा प्रयत्न आता करायचा आहे. कदाचित एक पाऊल पुढे टाकायचे, परंतु का बेग आहे, लाईन खराब आहे. पंच दर्शवतात अतिरिक्त धाव मिळेल असं वाटलं की हा चेंडू डॉट आला, परंतु लाईन इथे मात्र खराब आहे. पंच दर्शवतात राजेश पुईर सर, योगीराज महाराज बुटेरे मॅन फ्रॉम पुई. त्यानंतर बदलापूरचे एक पंच आहेत कुणाल पेनकर. म्हणजे तीनही बाजूने 3 पंच आपल्याला पाहायला मिळतील. 3 विभागातील 3 बेल्ट मधील एक पंच आपण पाहतोय. बदलापूर ग्रामीणचे एक पंच आहेत. त्यानंतर आपण पाहिलं तर कर्जत ग्रामीणचे एक पंच आपल्याला पाहायला मिळतील नेरल बेल्ट मधून. तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण मधून पोईवरून आमचे योगीराज महाराज बुटेरे हे मात्र या क्रीडा नगरीमधील घरचे पंच म्हणून ओळखले जातात. षटक क्रमांक आपण पाहतो 3. 18 बॉल 10ची गरज. अद्यापपर्यंत 34 धावा. आता विजयासाठी 7 धावांची गरज आहे. जिहासाठी हा बॉल प्रचंड वेग आहे. चांगली गोलंदाजी करतायत. संपर्क होऊ शकला नाहीये. जिहाद खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न करतोय. एक मॅन ऑफ द सिरीजचा किताब त्याने घेतलेला आहे गतवर्षी, मला आजही ते आठवतंय. आणि आता पैताडा मध्ये आपण पाहतो तो मिडल ऑर्डर मध्ये चांगले बॅटिंग करतो. जेव्हा संघ अडचणीत असेल तेव्हा जिहादने चांगला खेळ केलेला आहे. त्याचे पिताश्री अब्बास भाई यांचंही कौतुक. गेली कित्येक वर्ष सेवा त्याने बदलापूर क्रिकेट संघासाठी केली. ऑन साइडला आपण पाहतो ड्राईव्ह करत असताना बॉल चालला मिड विकेट काऊ कॉर्नरला. तो परत एक सिंगल आली आहे. आता मात्र सिंगलला प्राधान्य देण्यात आलंय. सिंगलच्या मदतीने संघाची धाबत संख्या आपण पाहतोय 35 वरती पोहोचले. 41चं लक्ष आहे. जर आता शेवटचे काही चेंडू 2 चेंडू जे बॅलन्स आहेत ना, जे मात्र डॉट आले ना सागर, तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतो या मॅच मध्ये. कारण शेवटच्या अंतिम षटकापर्यंत मॅच जाईल. इरफानसाठी हा बॉल बाचीकडा सुखरूपरित्या बसवले. जर हा झेल टिपला असता तर कमबॅक होऊ शकलं असतं. बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे देखील कमबॅक करू शकला असता, परंतु झेल ड्रॉप. तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं धोपाटणं. धावा मिळतील प्रतिस्पर्धी संघाला 4. मी बघाशी सांगितलं की हे 2 चेंडू भरपूर या मॅचच्या दृष्टिकोनातून निर्णायक असतील, परंतु तिथे झेल देखील होता.
अष्टरक्षकाने केलेली चूक आता मात्र महागात पडली आहे. स्विच इट, सामना फिनिश, एंड इज वेल देन ऑल इज वेल. MSD स्टाईलने सामना फिनिश करत असताना इरफानच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार विजय षटकार. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकलं असं. सामना जिंकलाय जाणताराच्या बदलापूर संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि या मॅचचा देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. त्या खेळाडूला आपण करूया मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने सन्मानित. तोपर्यंत ऐकूया डीजे च्या माध्यमातून एक चांगलं संगीत.